नमस्कार, मी डॉक्टर अभिजित अन्नदाते. GBS जियाबारी सिंड्रोम पुण्यामध्ये प्रचंड भीती पसरवत असलेला आजार. 3 गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या आहे. बाटलीबंद स्वच्छ पाणी चांगल्या कंपनीचं प्यायचे. शक्यतो हॉटेलमध्ये खायचं नाहीये. खायचीच वेळ आली तर त्याच्याबरोबरीने जेव्हा पाणी प्याल तेव्हा बाटलीबंदच पाणी प्यायचे चांगल्या कंपनीचं. तिसरी महत्त्वाची गोष्ट, नॉनव्हेज जोपर्यंत हा आउटब्रेक संपत नाही तोपर्यंत शक्यतो खाणं टाळा. ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती असणार आहे. या 3 गोष्टी केल्या तुम्हाला आजार 100% होणार नाही. साधारण या आजाराची लक्षणं म्हणजे डायरिया, लक्षात ठेवा फक्त. आणि डायरियाच्या नंतर जर हातापायाला मुंग्या येत असतील आणि पायांमधला अजिबात त्राण राहिला नसेल, अतिशय जास्त थकल्यासारखं होत असेल आणि हातापायांना मुंग्या येत असतील तर लगेच मोठ्या दवाखान्यामध्ये जायचंय. शासनासाठी मला एक हे आहे की सूचना आहे, शासनाने महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत हा आजार समाविष्ट केल्याबद्दल त्यांचं खूप अभिनंदन. पण माझं अशी मागणी आहे